Hello everyone. Today we learn about electric dipole. Without wasting any time, let's begin. Electric dipole, a pair of equal and opposite charges separated by a distance, finite distance is called an electric dipole. ओके, आज आपण काय डिस्कस करतोय? इलेक्ट्रिक डायपोल डिस्कस करतोय. ते इलेक्ट्रिक डायपोल काय आहे? इलेक्ट्रिक डायपोल आपण काय म्हणतोय की दोन पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस है ना. जसं आपण आतापर्यंत काय डिस्कस करत होतो बघा, दोन पॉझिटिव्ह चार्ज किंवा दोन निगेटिव्ह चार्ज किंवा अपोजिट नेचरचे चार्ज है ना. तर मग इलेक्ट्रिक डायपोल काय म्हणतोय की अ पेअर ऑफ इक्वल, म्हणजेच आपण काय घेतोय की दोन पेअर ऑफ इक्वल घेतो, म्हणजे कुठलेही पेअर्स, पॉझिटिव्हचा किंवा निगेटिव्हचा किंवा अपोजिट चार्जेसचा पेअर आपण इथे कन्सिडर करतोय. तर आपण काय कन्सिडर करतोय की आपण अपोजिट चार्जेसचे पेअर्स घेतलेले आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, आणि त्या अपोजिट चार्जेसचे आपण काय करतोय, एक फायनाईट डिस्टन्स काय करतोय, सेपरेटेड करतोय. म्हणजे आपण दोन अपोजिट चार्ज आपण घेतलेला आहे आणि ते दोन अपोजिट चार्जेस काय करतो आपण, एक फायनाईट डिस्टन्स आपण काय करतोय, सेपरेटेड बाय अ फायनाईट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अन इलेक्ट्रिक डायपोल. याला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रिक डायपोल म्हणतोय. इट इज शोन इन फिगर 10.18 किंवा 1. ओके, तर बघा आपण काय म्हणतोय की जे हे आपण आता जे डेफिनेशन आपण एक्सप्लेन केलं आहे इलेक्ट्रिक डायपोलचं, तर हे तुम्हाला डायग्रामवरून तुमच्या नक्कीच लक्षात येईल की इलेक्ट्रिक डायपोल काय आहे. तर लेट्स सी डायग्राम. ओके, आता आपण डायग्राम बघतोय इलेक्ट्रिक डायपोलची. तर आपण बघा एक्स आणि वाय एक्सियल लाईन घेतलेली आहे, दिसतोय तुम्हाला एक्स आणि वाय. ठीक आहे, तर बघा एक्स वाय लाईनवरती आपण काय कन्सिडर करतोय, एक निगेटिव्ह चार्ज कन्सिडर केलेला आहे एक्स एक्सियलवरती, आणि वाय एक्सियलवरती आपण काय कन्सिडर केलेला आहे, पॉझिटिव्ह नेचरचा चार्ज आहे ना. तर बघा त्या दोन चार्जेसला आपण नेम दिलेला आहे पॉईंट ए आणि पॉईंट बी. तर त्या दोघं मायनस क्यू आणि पॉझिटिव्ह क्यूचा जे नेचर आहे, म्हणजे जे डिस्टन्स आहे, तो आपण डिस्टन्स बघा सेपरेटेड करताना दिसतोय ना तुम्हाला, प्लस की मायनस क्यूचा एक पर्टिक्युलर सेपरेटेड डिस्टन्स फायनाईट डिस्टन्स घेतलेला आहे आणि पॉझिटिव्ह क्यूचा एक फायनाईट डिस्टन्स घेतलेला आहे. म्हणजे हा एक डिस्टन्स आणि हे एक डिस्टन्स, म्हणजे किती झाले, 2L झाला ना. म्हणजे पॉईंट बघा आपण एक सेंटर पॉईंट पी कन्सिडर केलेला आहे. तर पॉईंट पी टू ए पर्यंतचा डिस्टन्स 1 लेंथ आणि पॉईंट पी पासूनचा बी एक डिस्टन्स म्हणजे सेकंड लेंथ, म्हणजे टोटल लेंथ किती झाली आपल्याकडे, 2L है ना. आपण म्हणू शकतो ना, आपण इलेक्ट्रिक डायपोलची काय डेफिनेशन म्हटलं होतं की अ पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय अ डिस्टन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक डायपोल है ना. तर दिसतंय ना तुम्हाला ह्या डायग्रामवरून. आणि आपण एक काय करतोय, आणि जी सेपरेटेड आपण जे पॉईंट पी कन्सिडर केलेला आहे, तर त्याला आपण नेम देऊन दिलेला आहे पी क्यू है ना. तर ही इथे तुम्हाला दिसते ना या डायग्रामवरून की जी आपण डेफिनेशन म्हटली, तर या डेफिनेशनवरून ही डायग्राम आपण एक्झॅक्ट होतोय ना, मायनस क्यू आणि पॉझिटिव्ह क्यू पासूनचा जे डिस्टन्स होतोय, सेपरेटेड डिस्टन्स करतो फायनाईट डिस्टन्सवरती, इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक डायपोल. पी क्यू इक्वेटोरियल लाईन. ओके, बघा पी क्यू आपण जे आता डायग्राममध्ये पी आणि क्यू जे आपण लाईन कन्सिडर केलेली होती बघा, मायनस क्यू आणि पॉझिटिव्ह क्यू पासूनचा आपण आपण त्याच्यामधून जी इक्वेटोरियल लाईन जात होती म्हणजे पी क्यू, तर ते काय आहे ते डिस्कस करू आपण. लाईन जॉईनिंग द टू चार्जेस इज कॉल्ड दी डायपोल ॲक्सिस. ओके, डायपोल ॲक्सिस आपण कशाला म्हणतोय की जे दोन चार्जेसला लाईन जॉईनिंग करते है ना, दोन चार्जेस पासून जे दोन चार्जला जॉईन करते त्याला आपण काय म्हणतोय, डायपोल ॲक्सिस. अ लाईन पासिंग थ्रू द डायपोल ॲक्सिस इज कॉल्ड ॲज ॲक्सियल लाईन. आणि जी लाईन डायपोल ॲक्सिस पासून पास होतीये त्याला काय म्हणतोय, ॲक्सियल लाईन. बघा डायपोल ॲक्सिस कशाला म्हणतोय की जे दोन चार्जेसला जॉईन करतोय त्या लाईनला आपण काय म्हणतोय, डायपोल ॲक्सिस. आणि जी लाईन त्या डायपोल ॲक्सिस पासून जी पास होतीये त्याला काय म्हणतोय आपण, ॲक्सियल लाईन. अ लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ डायपोल अँड परपेंडिक्युलर टू दी ॲक्सियल लाईन इज कॉल्ड दी इक्वेटोरियल लाईन है ना. बघा इक्वेटोरियल लाईन काय म्हणतोय आपण की जी लाईन सेंटर पासून, सेंटर ऑफ द डायपोल पासून काय आहे, परपेंडिक्युलर टू दी ॲक्सियल लाईन. दिसत होती तुम्हाला त्या ॲक्सियल लाईनच्या परपेंडिक्युलर इक्वेटोरियल लाईन होती ना, आपण ॲक्सियल लाईन कन्सिडर केलेली होती एक्स आणि वाय.
है ना. तर बघा त्याच्या परपेंडिक्युलर काय होतं, ज्याच्या परपेंडिक्युलर आपण पी आणि क्यू लाईन घेतलेली होती ना, तर ज्या डायपोल सेंटर ऑफ द डायपोल पासून परपेंडिक्युलरच्या एक्सियल जी परपेंडिक्युलर टू दी एक्सियल लाईन इज कॉल्ड ॲज दी इक्वेटोरियल लाईन ॲज शोन इन फिगर 18 है ना. तर आपण जे म्हणतोय की जी इक्वेटोरियल लाईन जी आहे ती एक्सियल लाईनच्या परपेंडिक्युलर होती, तर यालाच आपण काय म्हणतोय, इक्वेटोरियल लाईन. हे कशावरून म्हणतोय आपण, ॲज शोन इन फिगर 1, जे आपण फिगर 1 कन्सिडर केलेली होती त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो ना की ही काय आहे, इक्वेटोरियल लाईन आहे. स्ट्रेंथ ऑफ अ डायपोल इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ क्वांटिटी कॉल्ड ॲज डायपोल मुवमेंट. ओके, म्हणजे जे डायपोल होते, जे तुमचा डायपोल आहे त्या स्ट्रेंथ ऑफ डायपोल आपण काय मेजर करतोय, म्हणजे त्या क्वांटिटीला आपण मेजर करतोय, त्याला काय म्हणतोय आपण, डायपोल मुवमेंट. लेट Q be the magnitude of each charge and 2L be the distance from negative charge to positive charge. है ना. आपण काय कन्सिडर केला होता, जे Q आहे ती काय आहे, मॅग्नेट्यूड आहे कशाची, चार्जची, है ना. तर आणि त्यांचा डिस्टन्स काय होता, 2L. मग 2L कोणत्याच याचा डिस्टन्स होता, निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज, है ना. आपण हे डायग्राममध्ये डिस्कस केला ना की काय म्हणत होतो, क्यू जी असते ती क्यू काय असतं, मॅग्नेट्यूड असतं. कशाचा मॅग्नेट्यूड आहे, चार्जचा मॅग्नेट्यूड आहे. आणि त्यांचा आपण काय सेपरेटेड करत होतो, फायनाईट डिस्टन्सचा एक आपण फायनाईट डिस्टन्स सेपरेटेड करत होतो. म्हणजे 2L जी डिस्टन्स होती तर 2L कुठून, बघा आपण डिस्टन्स कसा फाइंड आउट केला होता, निगेटिव्ह चार्ज पासून ते पॉझिटिव्ह चार्ज. देन द प्रोडक्ट Q into 2L is called the dipole moment P, vector of P. यालाच आपण काय म्हणतोय, डायपोल मोमेंट म्हणतोय. डायपोल मोमेंट इज डिफाइंड ॲज वेक्टर ऑफ P इज इक्वल्स टू Q इन ब्रॅकेट टू वेक्टर ऑफ 2L. याला म्हणा इक्वेशन 1, है ना. डायपोल मोमेंट आपण अशीच डिफाईन करत होतो. डायपोल मोमेंट हे आपण कशाने डिनोट करतो, P नी. आणि डायपोल मोमेंटचा आपण काय म्हणत होतो की जे चार्ज ऑफ Q ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ द चार्ज सेपरेटेड बाय अ डिस्टन्स 2L, है ना. आपण याला काय म्हणतोय, इक्वेशन 1. A dipole moment is a vector whose magnitude is Q in bracket 2L and the direction is from the negative to positive charge. ओके, आपण काय म्हणतोय की डायपोल मोमेंटचा जे वेक्टर आहे ती मॅग्नेट्यूड काय आहे, Q इंटू 2L आहे. आणि त्याचा डायरेक्शन आपण काय म्हणतोय, फ्रॉम द निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. द युनिट ऑफ डायपोल मोमेंट इज कूलम मीटर. ओके, डायपोल मोमेंटचा युनिट काय आहे, कूलम मीटर. म्हणजेच आपण डायपोल मोमेंट हे कशामध्ये मेजर करतो, कूलम मीटर. तर इन शॉर्टमध्ये आपण काय म्हणू शकतो, कॅपिटल C इंटू M और डिबे. अजून कशामध्ये मेजर करतो, और कशामध्ये, डिबे. डिबेला आपण शॉर्टमध्ये डी म्हणू शकतो. तर 1 डिबेची व्हॅल्यू किती असते, इज इक्वल्स टू 3.33 इंटू 10⁻³ सेंटीमीटर. If two charges plus E and minus E are separated by 1.0 angstrom, त्या दोन चार्जेसचा आपण जे सेपरेटेड डिस्टन्स फाइंड आउट करत होतो, पॉझिटिव्ह चार्ज प्लस ई आणि मायनस ई ची व्हॅल्यू सेपरेटेड बाय डिस्टन्स किती आहे, 1.0 angstrom. द डायपोल मोमेंट इज 1.6 इंटू 10⁻⁻29. आणि ते डायपोल मोमेंटची व्हॅल्यू किती आहे, 1.6 इंटू 10⁻⁻29 सेंटीमीटर और 4.1 डिबे. डिबेमध्ये जर कन्वर्ट केला तर काय मिळेल, डायपोल मोमेंटची व्हॅल्यू 4.8 डिबे. आणि जर आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केला तर काय म्हणतोय, 1.6 इंटू 10⁻⁻29. फॉर एक्झाम्पल, अ वॉटर मॉलिक्यूल हॅज अ परमनंट डायपोल मोमेंट ऑफ 6.172 इंटू 10⁻⁻30 सेंटीमीटर और 1.85 डिबे. ओके, बघा हे आपण एक्झाम्पल कशाचं बघत होतो, वॉटर मॉलिक्यूलची परमनंट डायपोल मोमेंटची व्हॅल्यू किती आहे सेंटीमीटरमध्ये, 6.172 इंटू 10⁻⁻30, है ना. आणि जर डिबेमध्ये डिबेमध्ये जर त्याची व्हॅल्यू असेल, त्याची व्हॅल्यू काय आहे डिबेमध्ये, 1.85 डिबे.
इट्स डायरेक्शन इज फ्रॉम ऑक्सिजन टू हायड्रोजन. इट्स डायरेक्शन कशी असते? ऑक्सिजन टू हायड्रोजन. सी बॉक्स ऑन नॅचरल डायपोल. नेक्स्ट पॉइंट, couple acting on an electric dipole in a uniform electric field. आता आपण काय डिस्कस करणार आहोत? नेक्स्ट टॉपिक, couple acting on electric dipole in a uniform electric field. Consider an electric dipole placed in a uniform electric field E. ओके, आपण काय कन्सिडर करतोय? इलेक्ट्रिक डायपोल. आता यू नो दॅट इलेक्ट्रिक डायपोल काय असतो है ना. तर इलेक्ट्रिक डायपोल काय होतोय? इलेक्ट्रिक डायपोल प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ई. द ॲक्सिस ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मेक्स एन अँगल थीटा विथ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲज शोन इन फिगर 1a है ना. आता आपण काय म्हणतोय की जी इलेक्ट्रिक डायपोल आहे त्या इलेक्ट्रिक डायपोलमध्ये आपण काय करतोय की युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड काय करतोय? आपण डिस्ट्रीब्यूट करतोय आणि त्या ॲक्सिसची इलेक्ट्रिक म्हणजे त्या इलेक्ट्रिक डायपोलचं जे ॲक्सिस काय क्रिएट करतो? अँगल थीटा है ना, विथ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. जे अँगल जी थीटा आहे ती इलेक्ट्रिक फील्डची काय शो करते? डायरेक्शन शो करते. हे आपण फिगर 1a च्या याच्यामध्ये आपण कन्सिडर करतोय. तर लेट्स सी अ फिगर. लेट्स सी अ डायग्राम डायपोल इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ओके, बघा आपण एक युनिफॉर्ममध्ये डायपोल इलेक्ट्रिक फील्ड घेतलेला आहे आणि ते बघा त्या डायपोल इलेक्ट्रिक फील्डचा आपण काय म्हणतोय की तुमची बघा निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज है ना. म्हणजे तुमची काय होतोय? निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज काय होते तुमचा? जी ही ॲक्सिस आहे ही ॲक्सिस काय क्रिएट करते? अँगल थीटाचा अँगल बनवते है ना. म्हणजे P इज इक्वल्स टू Q इंटू 2L. हे आपण डायपोल मोमेंट बघितलं होतं. डायपोल मोमेंट काय असतो की डायपोल मोमेंट इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ द Q इज द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज सेपरेटेड बाय 2L डिस्टन्स. इट्स कॉल्ड ॲज डायपोल मोमेंट. हे आपण डिफाईन केला होता डायपोल मोमेंट. तर बघा आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण डायपोल मोमेंट बघतोय. तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आपण कन्सिडर केलेला आहे. त्याला आपण म्हणतोय वेक्टर ऑफ ई. आणि डायपोल मोमेंट म्हणजे तुमचा मॅग्निट्यूड ऑफ चार्ज म्हणजे -Q आणि पॉझिटिव्ह Q है ना. म्हणजे निगेटिव्ह नेचरचा चार्ज आणि पॉझिटिव्ह नेचरचा चार्ज. म्हणजे मग या दोघांचे जे डिस्टन्स आहे सेपरेटेड फायनाईट डिस्टन्स तो काय आहे? 2L है ना. म्हणजे सेंटरपासून जर कन्सिडर केला तर पॉईंटपासून तर -Qचा एक डिस्टन्स आणि या एक सेंटर ऑफ द पॉईंटपासूनचा +Qचा एक डिस्टन्स म्हणजे किती झाले? 2L. आणि तो 2Lचा जे अँगल तुमचा मिळतो या ॲक्सिसवरती म्हणजे अँगल होतोय तुमचा बघा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ईचा आणि जे तुमचा डायपोल मुवमेंट होतोय डायपोल मुवमेंट ऑफ ॲक्सिस या दोघांचा अँगल तुम्हाला क्रिएट होतोय ना अँगल ऑफ थीटा. म्हणजे जी अँगल ऑफ थीटा आहे ती अँगल ऑफ थीटा काय शो करते? डायरेक्शन शो करते. कशाचा? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचं. नेक्स्ट डायग्राम ऑफ 10.1b कपल ॲक्टिंग ऑन अ डायपोल. आता आपण काय बघा पहिली डायग्राम आपण काय केस आपण फर्स्ट केसमध्ये काय कन्सिडर केला होता? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर केलेली होती आणि आपण काय केलं होतं? मायनस आणि पॉझिटिव्ह चार्ज आपण तो ऑपोजिट चार्जेसचे फायनाईट डिस्टन्सचा 2L घेत सेपरेटेड बाय डिस्टन्स 2L आणि त्यांचा जे अँगल होता तो अँगल काय होता? थीटाचा होता. आता इथे बघा काय होतं? कपलिंग होताना दिसते. बघा काय होतंय की जे तुमचा अँगल मिळतोय अँगल ऑफ थीटाचा तिथे बघा तुमचा ज्यावेळेस +Q जी आहे ती काय होती तुमची इथे कपल होताना दिसतंय. म्हणजे बघा ती +Q पासूनचं तुमचा बघा काय होतंय तुमचा डायरेक्शन त्याचं डायरेक्शन कसं होतंय? चेंज होताना दिसतोय ना. म्हणजे तुमची पर्टिक्युलर जे B1 आहे आपण बघा त्याला B म्हणतोय म्हणजे A आणि B कन्सिडर करतोय. तर पॉझिटिव्ह नेचर चार्ज जे आपण B कन्सिडर केलेला होता तर ती काय होती? ॲक्ट होतीये त्या डायपोलवरून है ना. म्हणजे +Q जी आहे ती कुठे तुमची होती? बघा कोणत्या डायरेक्शन दिसते? तुमची अपोजिट डायरेक्शन दिसते. -Qचं जे आहे ती कुठे होताना दिसते? बघा तुम्हाला त्याच्या अपोजिट नेचरनी. म्हणजे इथे तुमचा जे या डायग्राममध्ये जे डायपोल मुवमेंट आहे इथे काय होताना दिसतोय? ॲक्टिंग होताना दिसते. म्हणजे कपल ॲक्टिंग होताना दिसते है ना या ॲक्सिसवरून. Figure 10.20b shows the couple acting on an electric dipole in uniform electric field है ना. फिगर शो आपण बघा फिगर 10.20b म्हणजे फिगर 1च्या B मध्ये आपण काय बघितलं होतं की जे इलेक्ट्रिक डायपोल इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे तिथे काय होत होतं? कपल ॲक्टिंग होत होती है ना इलेक्ट्रिक डायपोलमध्ये.
द फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज मायनस क्यू ॲट ए इज, है ना. बघा मायनस क्यू मध्ये काय ॲक्ट होताना दिसत होती तुम्हाला, ए, है ना. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की द फोर्स ॲक्टिंग ऑन अ चार्ज मायनस क्यू, म्हणजे जी मायनस क्यू होती तिथं फोर्स जी ॲक्टिंग होती ते ॲक्टिंग ऑन चार्ज कोणत्या पॉईंटचा होता, ए. म्हणजे आपण म्हणजे अपोजिट चार्ज मिळत होते ना तुम्हाला. तर आपण म्हणू शकतो की वेक्टर ऑफ एफ ए इज इक्वल्स टू मायनस क्यू वेक्टर ऑफ ई इन द डायरेक्शन ऑफ ई. म्हणजे हा इक्वेशन मिळाला ना आपल्याला त्या फिगर 1च्या बी वरून. आपण काय म्हणू शकतो की फोर्स ऑफ वेक्टर ऑफ फोर्स ए पॉइंट इज इक्वल्स टू निगेटिव्ह चार्ज ॲक्टिंग ऑन अ वेक्टर ऑफ ई, म्हणजे मग इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ऑफ ई अँड दी फोर्स ॲक्टिंग ऑन दी चार्ज प्लस क्यू ॲट बी. म्हणजे प्लस क्यू होता ते कुठे ॲक्ट होत होती, बी पॉईंटला, इज वेक्टर ऑफ एफ बी इज इक्वल्स टू प्लस क्यू वेक्टर ऑफ ई इन द डायरेक्शन अपोजिट टू वेक्टर ऑफ ई, है ना. म्हणजे मग आपण हा बी साठी आपण हा इक्वेशन म्हणू शकतो. आणि त्याचं जे डायरेक्शन होतं ते डायरेक्शन कशी होती, अपोजिट होतं. वेक्टर ऑफ ई म्हणजे काय, त्याचं जे डायरेक्शन होतं ती कशी होती, अपोजिट डायरेक्शनला होती. सिन्स वेक्टर ऑफ एफ ए इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ सिन्स वेक्टर ऑफ एफ ए इज इक्वल्स टू मायनस वेक्टर ऑफ एफ बी, है ना. कारण की हे अपोजिट नेचर म्हणजे अपोजिट डायरेक्शनला होते ए आणि बी. तर आपण म्हणू शकतो ना हा इक्वेशन की जी वेक्टर ऑफ फोर्स ए पॉईंट होता तर वेक्टर ऑफ फोर्स बी ही कशी होती, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला होतं. आपण हे इक्वेशन म्हणू शकतो की वेक्टर ऑफ एफ ए इज इक्वल्स टू मायनस वेक्टर ऑफ एफ बी. द टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस सेपरेटेड बाय अ डिस्टन्स फ्रॉम अ कपल. म्हणजे दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस हे कसे होते, सेपरेटेड बाय अ डिस्टन्स फ्रॉम अ कपल. मुवमेंट ऑफ द कपल इज कॉल्ड ॲज टॉर्क. म्हणजे ज्या कपलमध्ये जे मुवमेंट होतं तर त्यालाच आपण काय म्हणतोय, टॉर्क म्हणतोय. अँड इज डिफाईन्ड बाय वेक्टर ऑफ टॉर्क. हे जे तुम्हाला उलटं टी सारखं दिसतंय बघा, जे टी दिसतो थोडीशी आडवी दिसते त्याला आपण काय म्हणतो, टो म्हणतोय. काय म्हणतो, टो. म्हणजे टॉर्क आहे. टॉर्कला आपण कशाने डिनोट करतो, टोनी करतोय. तर आपण काय म्हणतोय की दोन इक्वल किंवा अपोजिट फोर्सेस ते कसे होते, सेपरेटेड बाय अ डिस्टन्स फ्रॉम अ कपल. यालाच आपण त्याच मोमेंट ऑफ द कपलला आपण काय म्हणतोय, टॉर्क म्हणतोय. आपण म्हणू शकतो ना की टो वेक्टर ऑफ टो इज इक्वल्स टू डी इंटू एफ. डी काय आहे, डिस्टन्स आहे. म्हणजे कोणतेही दोन इक्वल चार्जेसचे किंवा अपोजिट चार्जेसचे जे फोर्स अप्लाइड होत होता तर ते फोर्सचा डिस्टन्स आपण कसे घेतले होते, सेपरेटेड बाय अ डिस्टन्स. सेपरेट डिस्टन्स घेतलेला होता त्या दोघांचा, है ना. तर आपण म्हणू शकतो ना की जे टॉर्क म्हणजे मोमेंट ऑफ द कपल म्हणजे काय म्हणतोय आपण, टॉर्क होतोय. त्याच्यामध्ये काय तुमचा क्रिएट होतोय, टॉर्क क्रिएट होतोय. तर आपण म्हणू शकतो डिफाईन असा करू शकतो त्याचं इक्वेशन की वेक्टर ऑफ टो इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ डी इंटू एफ, where d is the perpendicular distance between the two equal and opposite charges, है ना. मग d जी होती ती काय होती तुमची, perpendicular distance between the two equal and opposite forces, है ना. आपण फिगर 1च्या बी मध्ये आपण बघितलं होतं की जे सेपरेटेड बाय जे डिस्टन्स होता, जे डी होती ती कशी होती, परपेंडिक्युलर होती, है ना. म्हणजे दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस जे अप्लाइड होत होतं तर ते कसे अप्लाइड होत होती, परपेंडिक्युलर अप्लाइड होत होती. हे आपण कशावरून म्हणतोय, ॲज शोन इन फिगर 1च्या बी वरून. Therefore, magnitude of torque is equal to magnitude of force into perpendicular distance. ओके, मग आपण काय म्हणतोय की मॅग्नेट्यूड ऑफ टॉर्क इज इक्वल्स टू मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. देअरफॉर टॉर्क ऑन दी डायपोल इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ टो इज इक्वल्स टू बी पी, वेक्टर ऑफ बी इंटू वेक्टर ऑफ पी इंटू क्यू वेक्टर ऑफ ई, है ना. म्हणजे टॉर्क ऑन दी डायपोल काय म्हणू शकतो आपण इक्वेशन की जे तुमचा डायपोल मुवमेंट आपण कशाने डिनोट करतो, पी ने डिनोट करतो. तर तुमची डायपोल मुवमेंट काय होत होती, बी जी टॉर्क जी होती ती आपण काय म्हणतोय की पॉईंट बी ला, है ना, पॉईंट बी ला मिळत होती तुम्हाला डायपोल मुवमेंट. आपण म्हणू शकतो ना बी वेक्टर ऑफ बी इंटू पी इंटू क्यू वेक्टर ऑफ ई. देअरफॉर
टो इज इक्वल्स टू QE 2L साइन थिटा है ना. म्हणजे तुम्हाला अँगल मिळत होता ना थिटा अँगल, आपण म्हणू शकतो ना की टो काय आहे म्हणजे तुमचं जे टॉर्क आहे टॉर्क ऑन दी डायपोल काय मिळालं मग चार्ज पुन्हा त्याची इलेक्ट्रिक फील्ड है ना. म्हणजे दोन चार्जेस आपण घेतलेले होते त्यांचा जे दोघांचा मॅग्नेट्यूड म्हणजे त्याचा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड E आणि सेपरेटेड बाय अ डिस्टन्स 2L आणि अँगल जे मेक्स अन अँगल थिटा म्हणजे टो इज इक्वल्स टू QE 2L साइन थिटा. याला म्हणा इक्वेशन 1. बट P वेक्टर ऑफ P इज इक्वल्स टू Q इंटू 2L. पण आपण काय म्हटलं होतं की डायपोल मोमेंट काय आहे Q इंटू 2L आहे. देअरफॉर टो इज इक्वल्स टू PE साइन थिटा. मग P काय आहे आता आपण काय म्हणतोय जे टॉर्क जी आहे मग टॉर्क काय आहे PE साइन थिटा आहे. इक्वेशन याला 2 म्हणा. इन वेक्टर फॉर्म, वेक्टर फॉर्म मध्ये जर आपण लिहायचं असलं तर वेक्टर फॉर्म मध्ये आपण कसं लिहू शकतो की वेक्टर ऑफ टो इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ P इंटू वेक्टर ऑफ E. याला म्हणा इक्वेशन 2. इफ थिटा इज इक्वल्स टू 90 डिग्री है ना. जे अँगल थिटा होता तो थिटा कितीचा होता 90 डिग्रीचा. मग साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू किती असते 1 असते. हे आपण लॉग टेबलमध्ये बघायचं. लॉग टेबलमध्ये तिथे सगळ्या व्हॅल्यू असतात बघा. कॉस थिटाची व्हॅल्यू किती, साइन थिटाची व्हॅल्यू किती, टॅन थिटाची व्हॅल्यू किती है ना. तर बघा जर आपण तुम्हाला काय मिळालेलं आहे साइन 90 डिग्री. मग साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू किती असते 1 असते. तर आपण म्हणू शकतो ना साइन थिटा मिळालेला होता है ना. इक्वेशन 2 मध्ये बघतोय ना आपण की PE इंटू साइन थिटा. मग साइन थिटा काय आहे 90 डिग्री. मग थिटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. 90 डिग्रीची व्हॅल्यू किती असते 1 असते. आपण म्हणू शकतो ना साइन थिटा इज इक्वल्स टू 1. देन टो इज इक्वल्स टू PE. When the axis of electric dipole is perpendicular to uniform electric field, torque of the couple acting on the electric dipole is maximum है ना. आपण बघितलं ना की ॲक्सिस ऑफ इलेक्ट्रिक डायपोल का होती परपेंडिक्युलर होती कशाच्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डच्या. आणि जी टॉर्क होता तो टॉर्क ऑफ द कपल ॲक्टिंग ऑन द इलेक्ट्रिक डायपोल इज मॅक्झिमम. दॅट इज टो इज इक्वल्स टू PE. इट थिटा इज इक्वल टू 0. आता आपण काय म्हणतोय की इलेक्ट्रिक डायपोल इज काय आहे मॅक्झिमम आहे म्हणजे आपण म्हणू शकतो दॅट इज PE. मग इट थिटा इज इक्वल टू 0 दॅन टो इज इक्वल टू 0. दिस इज द मिनिमम टॉर्क ऑन दी डायपोल है ना. बघा आपण काय म्हणतोय की या टॉ इज म्हणजे टॉर्क ऑन दी ॲक्टिंग ऑन दी डायपोल मोमेंट PE. मग जे आपण मॅक्झिममची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली होती 1 मिळालेली होती. हे आपण प्रिव्हियस स्लाइडमध्ये आता डिस्कस केलाच होता. तर आता जर मिनिमम टॉर्क ऑन दी डायपोल तर त्याची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. म्हणजे थिटा तुमचा कितीचा असेल 0चा असेल. मग है ना. तर 0चा असेल तर टॉ काय असेल 0चा. टॉर्क this is the minimum torque on the dipole. Torque tends to align its axis along the direction of the electric field है ना. आपण काय म्हणतोय की जे टॉर्क आहे तो टॉर्क tends to align its axis है ना. त्याच्याच अलाइन आहे ना ॲक्सिसच्या अलाइन आहे ना. आणि ते काय म्हणतो आपण ॲक्सिस along direction of the electric field.